इथून प्रकल्प हॅलो, मी प्रतीक्षा इंगुले आणि आज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये. सो आता मी आहे पनवेलला. हो, ऑफकोर्स व्हिडिओ आहे, उलटं दिसतं. सो आता मी आहे पनवेलला आणि आजचा जो ट्रेक आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आम्ही जातो प्रबळगडला, विच इज लोकेटेड इन पनवेल ऑफकोर्स. ओके, सो प्रबळगड म्हटलं की त्याचा इतिहास आणि शिवाजी महाराजांशी असलेलं ना, तर खूप साऱ्या गोष्टी डोळ्यासमोर नाचायला लागतात. सो ऑफकोर्स, सो लेट्स एक्सप्लोर टुडे द प्रबळगड, वन ऑफ द हिस्टॉरिकल फोर्ट. Okay, so the time is 11:15. Okay, 15. Okay, so we are at पनवेल स्टेशन आणि आता बघूया पुढे किती वेळ लागतो इथे पोहोचायला. स्टे ट्यून. सो त्या स्टेशनच्या बाहेर पडताच थोडी पेटपूजा केल्याच्या नंतर आम्ही ऑटो घेऊन निघतो गडाच्या दिशेने. आजूबाजूला असलेली ती हिरवी झाडं आणि दूरवरून दिसणारा तो डोंगर म्हणजेच गड चेहऱ्यावर एक प्रसन्नता आणि मनात एक ओढ निर्माण करत होता. सो हा आहे बेस आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला 2 रस्ते बघायला मिळतील. बट आय वुड लाईक टू प्रिफर टेक फर्स्ट वन विच इज लिटल बिट इझियर दॅन दी अदर वन. Started climbing here from the base village, from the base, and it looks like yes. And now the time is आता वाजलेत 12:30 आणि आता आम्ही घसरायला स्टार्ट केली. लेट्स सी किती वेळ लागतो. आम्ही चढायला सुरुवात केली आणि सुरुवातीलाच असा चढ बघूनच जीवाचं पाणी होणारा चढ. लेट्स सी हाऊ इट गोज गाईज. आज आपण फक्त ट्रेकिंगच नाही करणार तर इथला इतिहास, निसर्ग आणि महाराष्ट्राचं सौंदर्य देखील अनुभवणार आहोत. आमच्या पहिलेही काहीतरी लोक आलेले दिसत आहेत आणि त्यांच्या गाड्या येऊन आलेल्या आहेत. सो बघू अजून किती लोक भेटत आहेत समोर. तर 2 मिनिटाचा वॉक करून आम्ही घेतलेला आहे 5 मिनिटाचा ब्रेक. तिला एक
बोलतात ना की निसर्गात हरवलं की आपण स्वतःला सापडतो. सो तसंच काहीतरी. कुठे निघाली तू? कुठे निघाली तू? काय? मस्त 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 मस्त. काय बोलायचं आहे का? काहीच नाही. अरे खूप छान होता, पाऊस होता. आता पाऊस नाहीये, ऊन आहे. ऊन तर खूप आहे. ओके, लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा ऊन होतं, पाऊस होता. बट जेव्हा आम्ही वर पोचलेलो तेव्हा धुवाधार पाऊस. इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स लास्ट टाईमवाला. हां, बघू ह्यावेळेस खूप ऊन आहे आणि आम्ही आता अर्ध्यामध्ये पण नाही पोचलो आहेत आणि आत्ता वाजलेत 1:30 आणि आमचे ऑलमोस्ट 3-4 ब्रेक घेऊन झालेत. आता पुढे बघू अजून किती ब्रेक घेऊयात तर आम्ही. रस्त्यामध्ये भेटलेल्या प्रत्येक स्टॉलवरती थांबून आणि निसर्गाचा आनंद घेत आमचा हा ट्रेकिंगचा प्रवास सुरूच होता. कितना स्टॉप आहे आपला आता? कुठे गेला हा? बिचारा आलाय, खायला काय द्यायचं? वर गेल्याच्या नंतर तुम्हाला हा एक ढाबा भेटेल, श्री समर्थ कृपा ढाबा. दे प्रोव्हाइड स्टे अँड फूड इफ यू wanna स्टे ओवर देअर, अँड ऑफकोर्स दे चार्ज फॉर इट अराउंड 1000 and 1500 per person. सो तिथे खाली यू गाईज कॅन सी, आय होप सो तिथे एक छोटंसं दुकान भेटेल जिथे की तुम्ही खायचं वगैरे वस्तू घेऊ शकतात, पाणी वगैरे, कोल्ड्रिंक्स वगैरे. आणि त्यानंतर 1 मिनिटाचं वॉक केल्याच्यानंतर तुम्हाला एक छोटंसं मूर्ती दिसेल. ओके, सो हे आहे आणि आता इथून सरळ आपल्याला वर जायचं आहे ह्या साईडला. ओके,
So let's walk. Let's walk. I'm not feeling that tired. Last time I was feeling so tired आणि खूप थकलेले, पण ह्यावेळेस असं जास्त नाही फील होते. I don't know how and why, but yes. Okay, I want to show you something. Okay, so this is clearly हा हरिश्चंद्रगड दिसतोय. Just wash my face in nature, water, and now it's time to. Okay. Now it's time to move. चलो. सो पाठीचा होता तो एक विलेज होता, तिथून प्रबळगडला जायला सुरुवात होते. आणि ह्या साईडला बघितलं तर पूर्ण तुम्हाला पनवेल दिसेल. पुणे सिटी पूर्ण जो विलेज आहे पूर्ण क्लिअरली बघायला भेटतं. आणि ह्या साईडला बघा तर पूर्ण तुम्हाला फोर्ट क्लिअरली बघायला भेटेल. ओके, सो यू गाइस कॅन सी. हो, आणि समोर आल्याच्यानंतर त्या घनदाट जंगलातून थोड्याशा जंगलातून समोर आल्याच्या नंतर दिसतो म्हणजे हा विशाल असा प्रबळगड. आता वाजत आलेत संध्याकाळचे 4 आणि अजूनही आम्ही चढतच आहोत. सनलाईट आणि छान असं झोका. पडणार नाही. गुड. प्रबळगडला पोहोचण्यासाठी
तुम्हाला भलं मोठं असं जंगल पार करावं लागतं. प्रबळगडचा हा प्रवास करत असताना तुम्हाला अशी काही दगड भेटतील ज्यावरचे मार्क मिटत चाललेले आहेत. सो जर नेक्स्ट टाईम तुम्ही हा ट्रेक करणार असाल तर यू गाईज प्लीज डू कॅरी कलर का डब्बा अलॉंग विथ यू अँड पेंट इट. किंवा तुम्ही रेड रिबनचा सुद्धा यूज करू शकता इफ पॉसिबल, जेणेकरून नवीन लोकांना इझिली म्हणजे पोहोचायला मदत होईल. ओके, सो वी आर ऑलमोस्ट देअर. You guys can see. वा, दिल खुश. जसं जसं जवळ जातोय तसं तसं उत्सुकता वाढत चालली आहे. कधी पोचू. आता वाजत आलेत लेट मी आता वाजत आलेत 4:30 वाजलेत आणि आता आम्ही वी आर अबाउट टू रीच बट इट विल टेक 30 or 40 minutes more आय थिंक सो बघू किती वेळात आम्ही हे अंतर कवर करतोय तर. आजचा जो प्रवास आहे तो आम्हाला मध्यंतरीच समाप्त करावा लागला, सोडावा लागला. कारण आम्हाला पोचायला 4:30 झाले आणि वर जे पोचायला 1 तास तरी अजून लागला असता. सो वर जाईपर्यंत खूप अंधार झाला असता आणि वी हॅड नॉट कॅरीड आवर टॉर्च अँड ऑल एव्हरीथिंग द स्टाफ प्रॉपर ट्रेकिंग स्टाफ. सो आम्हाला इथेच गिवअप करावं लागलं आणि आत्ता आम्ही जातो आहे परतीला, म्हणजेच रिटर्न. सो 4:30 वाजता ॲक्च्युली आम्ही तिथे जेवण वगैरे केलं आणि 5:15 वाजता खाली जायच्या दिशेने म्हणजेच पायथ्याच्या दिशेने निघालो. विशाल